नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. पवित्र पोर्टल हे सुरू झालेलं आहे आणि त्याबद्दलचा प्रेस नोट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर प्रेस नोटमध्ये काय दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी त्याच्यानंतर टेट 2022 महारिक्रुटमेंट.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक 8/2/2024 रोजी दिली जाईल. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही जे आहे ते प्रेफरन्स जनरेट करू शकता आणि ते डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 8/2/2024 पासून पसंतीक्रम म्हणजे तुम्ही प्रेफरन्स तुमचे देऊ शकता. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 9/2/2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांनी आता त्यांची पवित्र पोर्टलवर प्रोफाईल लॉक केलेली आहे, म्हणजे सर्व माहितीवरून लॉक केलेली आहे, त्यांनाच आता प्रेफरन्स जनरेट करण्याचा ऑप्शन आलेला आहे. यामध्ये तुम्ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे प्रेफरन्सेस जनरेट करू शकता आणि ते डाउनलोड करून तुम्हाला जसा प्राधान्यक्रम द्यायचा आहे ते तुम्ही 8/2/2024 पासून देऊ शकता आणि तुम्हाला ते 9/2/2024 पर्यंत प्रेफरन्स देऊन लॉक करायचे आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रेफरन्स जनरेट कसे करायचे आणि ते डाउनलोड कसे करायचे. चला तर मग व्हिडिओमध्ये पाहूयात की प्रेफरन्स जनरेट करून डाउनलोड कसे करायचे. प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2022.महारिक्रुटमेंट.org.in या वेबसाईटवर जायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे. इथं तुम्ही सूचना पाहू शकता. रिक्त पदांच्या जाहिराती दिनांक 5/2/2024 पासून होमपेजवरील डाउनलोड या टॅबखाली माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचा आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून लॉग इन करायचा आहे. तर इथं तुमचा लॉग इन ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्या. आता तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP आलेला आहे, तो OTP इथं नमूद करा. त्याच्यानंतर खालचा जो कॅप्चा कोड आहे जसा कॅपिटलमध्ये आहे तसा टाकून घ्या आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ सर्टिफाईड तुमचं स्टेटस दाखवेल आणि प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला इथं दाखवेल. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रेफरन्स डाउनलोड करायचे आहेत. इथून तुम्ही पाहू शकता प्रेफरन्सेस फिलिंग नॉट स्टार्टेड, प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू यावर क्लिक करायचं आहे. विदाऊट इंटरव्ह्यूचे जे प्रेफरन्स आहेत ते आता आपल्याला जनरेट करायचे आहेत आणि डाउनलोड करायचे आहेत. इथं जनरेट प्रेफरन्सेस यावर क्लिक करा. त्याच्यानंतर प्रेफरन्सेस जनरेटेड सक्सेसफुली याला ओके करा. आता तुमचे विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स हे जनरेट झालेले आहेत, हे तुम्ही आता डाउनलोड करून घेऊ शकता. आता इथून तुम्ही पाहू शकता डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस यावर क्लिक करून तुम्हाला प्रेफरन्स डाउनलोड करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट म्हणजे शाळेचं नाव, लेवल कुठली आहे, मीडियम कुठला आहे, म्हणजे डेजिग्नेशन पद कुठलं आहे, जिल्हा कुठला आहे, पे स्केल काय असणार आहे, ही सर्व माहिती याच्यामध्ये असणार आहे. एडिट टाईप आहे का अनएडिट टाईप आहे, सब्जेक्ट कुठला असणार आहे आणि त्याची लँग्वेज कुठली असणार आहे, ही सर्व माहिती याच्यामध्ये असणार आहे. तुमच्या PDF पण हीच माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या प्रोफाईलनुसार हे जे आहेत ते प्रेफरन्स जनरेट होणार आहेत आणि ते प्रेफरन्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्स यावर क्लिक करून तुम्ही प्रेफरन्स डाउनलोड करून घेऊ शकता. हे जे आहे ते आपले विदाऊट इंटरव्ह्यूवाले प्रेफरन्स आहेत. इथं डाउनलोड जनरेट प्रेफरन्सेस यावर क्लिक करा आणि तुमचे प्रेफरन्स डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुमचे प्रेफरन्सेस PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहेत. याच्यामध्ये जिल्हा, शाळेचं नाव, ही पूर्ण माहिती याच्यामध्ये, पे स्केल, त्याच्यानंतर लँग्वेज कुठली आहे, सब्जेक्ट कुठला आहे, ही सर्व माहिती येणार आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला होमपेजवर यायचं आहे आणि इथं प्रेफरन्सेस फॉर्म विथ इंटरव्ह्यू स्टेटस याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म. त्याच्यानंतर इथं जनरेट प्रेफरन्सेस यावर क्लिक करायचं आहे. आता विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आपले जनरेट झालेले आहेत. आता याला आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथून तुम्ही पाहू शकता इथंही जिल्हा, मॅनेजमेंट, त्याच्यानंतर लेवल, मीडियम, डेजिग्नेशन, पे स्केल, नंतर एडेड आहे का अनएडेड आहे, सब्जेक्ट कुठले कुठले असणार आहेत, टीचिंग मीडियम कुठलं असणार आहे, मराठी असणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहेत आणि हे पूर्ण प्रेफरन्सेस असे जनरेट होणार आहेत. आता हे प्रेफरन्सेस तुमचे विथ इंटरव्ह्यू आहेत. म्हणजे आता हे डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड जनरेट प्रेफरन्सेस यावर क्लिक करून तुमचे जे प्रेफरन्स आहेत हे विथ इंटरव्ह्यूचे असे डाउनलोड होतील. अशा प्रकारे तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे प्रेफरन्स डाउनलोड करून घेऊ शकता. सध्या तरी तुम्हाला 8 तारखेच्या अगोदर हे प्रेफरन्स डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. 8 तारखेनंतर याला तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि तुमचे प्रेफरन्स 9 तारखेच्या अगोदर लॉक करून घ्यायचे आहेत. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.